राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच ठाकरे बंधूंच्या टाळीवर भाष्य केलंय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर देखील आपलं मत त्यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काही ना काही घडामोडी घडत असतात। त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू झाल्यात। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलंय। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत। मात्र हा विषय म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंचा कौटुंबिक प्रश्न आहे। याबाबत मला माहिती नाही, मी काही त्यांच्याशी बोललो नाही, त्यामुळे यावर मी कसं भाष्य करू असं शरद पवार म्हणाले। दरम्यान गेल्या 15 दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकत्रित 3 बैठका झाल्यात, त्यामुळे पवार कुटुंबात मनोमिलन होणार असल्याची ही चर्चा सुरू आहे। याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं। तुम्ही जो ऊसाच्या संदर्भात उत्पादन वाढीचा प्रश्न काढला त्याच्यावर आम्ही गेली वर्षभर काम करीत आहोत। या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेवटी सरकार आलं पाहिजे। सरकारमध्ये सहकार प्रतिनिधींशी बोलणं याच्यात काहीही चुकीची गोष्ट नाही असं म्हणत आपण अजित पवारांशी सरकारच्या प्रतिनिधी म्हणून चर्चा केली असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।